नाशिकपासून अगदी 25 किलोमीटर अंतरावर असलेला व हरिहरपेक्षाही थर्रक अनुभव देणारा किल्ला म्हणजे किल्ले बौला. अपरिचित तेवढाच थर्रक अनुभव देणारा किल्ला म्हणजे किल्ले बौला. नाशिक मुंबई महामार्गावरून आंबेबौला या फाटा लागतो. जसं मी मार्किंग करून दिलेलं आहे त्याच्यावर बघतच असाल तर हे छोटंसं गाव आहे ते आंबेबौला. तिथून समोर खाली येऊन नदी पात्र लागतं. त्या नदीपात्रापासून जशी मी मार्किंग केली इथं हा आर्मीकडे जाणारा रोड आहे, आर्मीच्या कॅम्पकडे जाणारा रोड. तिथून आल्यानंतर ह्या गळीत यायचं आपल्याला. ह्या गळीत आल्यानंतर थोडं उजव्या बाजूने यायचं, त्याच्यानंतर पुन्हा डाव्या बाजूने चढावं लागतंय. ही ती नदी जिथे आपण मागे गाडी पार्क करून आलोय. आणि हे मागे ते आंबेबौला गाव. याला एक रस्ता गवळाणे गावातून पण आहे, तिथे पण अशीच नदी आहे. तर पुढून जाण्यापेक्षा तुम्ही अलीकडून पण येऊ शकता. मी रोशन खांदवे आणि माझा मित्र महेंद्र मालविया, आम्ही दोघं सोबत चाललोय. समोर दिसतोय तो फ्लॅट सरफेसवाला किल्ले बौला. हाच तो रोड जो देवळ कॅम्पकडे जातो, त्यांच्या फायरिंग रेंजकडे. हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज आपण जात आहोत बौला किल्ल्यावरती. बौला किल्ला हा अपरिचित किल्ला आहे. हा विलोळी गावाजवळ एक किल्ला आहे. तर हा किल्ला आर्मीच्या अंतर्गत असल्यामुळे या किल्ल्यावरती जाण्यास परवानगी नाही. तरी आम्ही या किल्ल्यावर आलो आहे. तर संडेच्या दिवशी त्यांचं गोळ्यांचं काम हे बंद असतं, त्यामुळे जाऊ शकतो, पण तशी परमिशन नाही. पण आपण आपल्या रिस्कवरती येऊ शकतो. माझ्या पाठीमागे बघताय बौला किल्ला. तर मागे ती घळ दिसते, त्या घळीतून त्याला राईट साईडला जायचं आहे. चला तर बघूया. आणि 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या 2 दिवशी जाण्यासाठी परमिशन असते. समोर दिसते तुम्हाला ती घळ, त्या घळीत जायचंय, तिथून मग राईट साईड जायचंय. आताच मीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या 2 दिवशी आपल्याला जाण्यास परमिशन असते. इतर दिवशी रविवारी फायरिंग बंद असल्यामुळे आपण जाऊ शकतो, परंतु परमिशन नाही. परमिशन घ्यावयाची असल्यास थेट देवळाली कॅम्पकडे घ्यावी लागते. तर किल्ल्याचा प्रकार हा गिरिदुर्गमध्ये येतो. किल्ल्याची श्रेणी कठीण स्वरूपाची आहे. किल्ल्याची उंची 3165 फूट. तर किल्ल्याचा इतिहास म्हटला गेला तर 1818 मध्ये ईस्ट इंडियाचा कॅप्टन ब्रिग्स याने हा किल्ला ताब्यात घेतला आणि 1944 मध्ये हा किल्ला आणि त्याच्या लगतचा जेवढा परिसर आहे तो भारतीय लष्कराच्या ताब्यात देण्यात आला, ज्याचे ते नियमितपणे फायरिंग रेंज म्हणून वापर करतात. हे बघून असं वाटतंय की जुने पूर्वीचे काही इथे अवशेष असावे, त्याकरता हे ओला असावे. डाव्या तुम्ही त्यावेळेला कॅम्पचा फायरिंग रेंज एरिया बघितला. तिथून ही कातळकडा धरून सरळ पुढे चालत जावे. पुढे चालत आल्यानंतर आपल्याला इथे घोडशाळा म्हणजेच घोडे बांधण्याची जागा ज्याला म्हणतात ते दिसून येते. म्हणजे कुठल्याही प्रकारचे अवशेष नव्हते. तर हीच कातळकडा धरून पुढे चालत जावे. आपल्या इथून तो रायगड बाबा किल्ला दिसतोय.
उद्या साईडला या किल्ल्यावर येण्यासाठी कुठली प्रॉपर वाट नाहीये. नाशिकच्या अतिशय जवळ पण दुर्लक्षित जो किल्ला तोच हा बौला. हरिहरच्या पायऱ्यांपेक्षा खतरनाक पायऱ्या आहे असं ऐकलं होतं. दिसतंय जातं समोर. आणि हरिहरपेक्षा ह्या अवघड पायऱ्या आहे का तर हरिहरला पकडण्यासाठी खोबणी जी पायऱ्यांवरतीच आहे. याच्या खोबणी तुम्ही बघू शकता डाव्या साईडला दिसतात लांब लांब, तिथपर्यंत हात पुरत नाही व्यवस्थित. आणि ह्या पायऱ्या निमुळत्या होत गेलेल्या आहे पुढे वरती येता येता. नवख्या लोकांसाठी हे अवघड टास्क आहे. इथून बऱ्याच लांब लांबच्या पर्वत रांगा दिसतात. तुम्ही समोर कोसबाई आणि इथं डाव्या बाजूला थोडं गेले तर पट्टा आणि औंढा किल्ले दिसत होते. वर कोसबाई आहेत. तसेच उजव्या बाजूला घारगड, रांजणगिरी, रांगेश्वर काही दिसत आहे आपल्याला. किल्ल्यावरती जास्त अवशेष नाही, 2-3 पाण्याची टाके आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला विसरू नका. आणि अशाच काही नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून द्या. धन्यवाद. जैसा कि आप मेरे पीछे देख रहे हैं, ये पर क्या दूसरे बोलते हैं, पाकिस्तान बोलते हैं.